चहा बनव. तो जान्हवीसाठी चहा बनवतो आणि जान्हवीला देतो. जेव्हा जान्हवीला शंकर चहा देत असतो, तेव्हा या शंकरची नजर जान्हवीवरती पडते आणि जान्हवीला बघून हा 25शीतला तरुण त्याचं देहभान विसरून जातो. कारण जान्हवी 34 वर्षाची असून देखील तिच्या शरीराची रचना खूप सुंदर होती आणि शंकर तिच्या शरीर रचनेला बघून घायाळ होतो. तिला खालून वरपर्यंत निहाळू लागतो. जान्हवीला देखील त्याची नजर समजून जाते. त्यानंतर जान्हवी चहा पिते आणि चहा पिऊन झाल्यावर जान्हवी शंकरला म्हणते, की "मला तू तुझा नंबर दे. तुझ्या वडिलांची तब्येत खराब आहे आणि तुझ्या वडिलांच्या ऑपरेशनचा खर्च 25,000 सांगितला आहे. मी तुला पैशाची मदत करेल. परंतु त्याबद्दल तुला माझं एक महत्त्वाचं काम करावं लागेल." शंकरला पैशाची इतकी गरज होती, की जान्हवी त्याला काय काम सांगणार आहे, त्याला काय काम करावं लागेल हे देखील त्या शंकरला माहीत नसते. पोलीस जान्हवीला विचारत नाही आणि जान्हवी त्याचा नंबर घेते. तिचा नंबर शंकरला देते आणि तेथून पोलीस स्टेशनला चालती जाते. त्यानंतर जान्हवी दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये ड्युटी करते आणि संध्याकाळ होताच तिच्या घरी जाते. घरी गेल्यानंतर जेवण वगैरे करते आणि रात्री 9 वाजेच्या दरम्यान तिच्या बेडरूममध्ये जाऊन बेडवरती पडते. जशी ती बेडवरती पडते तसं तिला शंकरची आठवण येते. ती आपला मोबाईल उचलते आणि शंकरला कॉल करते. जान्हवी शंकरला म्हणू लागते, की "तुला तुझ्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी 25,000 रुपयाची गरज आहे, तर तू आत्ताच माझ्या घरी ये. मी तुला 25,000 रुपये देते." शंकर ते ऐकून खुश होतो आणि आता पैसे भेटेल आणि वडिलांचं ऑपरेशन होईल म्हणून तो खूप खुश. शंकरची परिस्थिती इतकी डाऊन असते, की त्याच्या घरी एक बाईक देखील नसते. तो त्याच्या एका मित्राला कॉल करतो. मित्राची बाईक घेतो आणि त्या बाईकवरून जान्हवीने जो ॲड्रेस दिलेला असतो, त्या ॲड्रेसवरती सुमारे 15 ते 20 मिनिटात जाऊन पोहोचतो. तो जान्हवीच्या घरासमोर जातो. डोर लॉक असतो. तो डोरबेल वाजवतो. डोरबेल वाजवल्यानंतर जान्हवी आतमधून दरवाजा उघडते. जेव्हा शंकर जान्हवीला बघतो, तेव्हा शंकर चक्क होऊन जातो. तो थक्क होऊन जातो तिचं रूप बघून, कारण जान्हवीचे कपडेच तसे घातलेले असतात. त्यानंतर जान्हवीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येतं आणि ती शंकरला आतमध्ये यायला सांगते. दरवाजा लावून घेते आणि नंतर दोघेजण हॉलमध्ये बसून थोड्याशा गप्पा मारतात. त्यानंतर जान्हवी शंकरला म्हणते, की "मी तुला तुझ्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी 25,000 रुपये देईल, परंतु त्याबद्दल तुला माझं एक काम करावं लागेल." त्यावरती शंकर तिला विचारतो, की "मला काय काम करावं लागेल?" त्यावरती महिला कॉन्स्टेबल जान्हवी साफ-साफ शब्दामध्ये सांगते, की "तुला आजची रात्र माझ्यासोबत घालवावी लागेल." शंकर एका महिलेकडून हे सर्व ऐकून चकित होऊन जातो. थक्क होऊन जातो. त्याला समजत नाही, की एखादी महिला डायरेक्ट त्याला असं कसं बोलू शकते. परंतु काही असो, शंकर हे ऐकून आतमधून खूप खुश होतो. त्याच्या मनात गदगद होऊ लागते. परंतु त्याला माहीत नसतं, की येणाऱ्या काळात पुढे त्याच्यासोबत काय घडणार आहे. शंकर तिला होकार दर्शवतो आणि दोघांमध्ये तो चुकीचा संबंध निर्माण होतो. जोपर्यंत जान्हवीला वाटत नाही, तोपर्यंत ती त्याला सोडत नाही. त्यामुळे हे सर्व झाल्यानंतर जान्हवी त्याला 25,000 रुपये देते आणि शंकर खुश होऊन त्याच्या घरी जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जान्हवी पोलीस स्टेशनला नियमित वेळेवर हजर होते आणि तिची ड्युटी बजावत असते. शंकर देखील त्याच्या चहाच्या टपरीवरती येतो आणि त्याचं काम करत असतो. जशी संध्याकाळ होते, जान्हवी तिच्या घरी जाते. शंकर देखील त्याच्या घरी जातो आणि कालची जी वेळ होती, तशी वेळ आज पण येते. आज पण तशी रात्र झालेली असते. त्या रात्री तसा वेळ झालेला असतो. जान्हवीला शंकरची आठवण येते. जान्हवी पुन्हा शंकरला कॉल करते आणि शंकर खुश होऊन हसत-हसत जान्हवीकडे जातो आणि त्यांच्यामध्ये आज रात्री देखील तेच होते जे काल रात्री झाले होते आणि आता त्या दोघांमध्ये एक घट्ट नातं बनलं होतं, ज्यापासून दोघेही खुश होते. हे संबंध असेच सुरू होऊन 3 महिने होऊन गेले होते. परंतु आता शंकरला जरा विचित्र वाटायला लागतं. कारण जान्हवी ही 34 वर्षाची स्त्री होती आणि शंकरचा फायदा उचलत आहे की काय असं शंकरला वाटत होतं. कारण शंकर फक्त 25 वर्षाचा तरुण होता आणि त्याला कोणतीही कोवळी मुलगी म्हणजे त्याच्या वयात असलेली सुंदर मुलगी भेटू शकते. परंतु ही जान्हवी त्याच्याकडून फायदा घेत आहे की काय असं त्याला वाटू लागतं आणि 3 महिने हे संबंध चालल्यानंतर आता जान्हवीवरून शंकरचं मन उडून जातं. आता शंकर जान्हवीला इग्नोर करू लागतो. जान्हवी त्याला नियमितपणे कॉल करत असते, परंतु आता शंकर हळूहळू तिचा कॉल रिसीव्ह करणं देखील बंद करतो. तिचा कॉल टाळू लागतो. आता महिला कॉन्स्टेबल जान्हवी परेशान होऊन थक्क होऊन जाते आणि त्यानंतर जान्हवी एक असा त्याला झटका देते. त्या झटक्याने शंकर पूर्णपणे त्रस्त होऊन जातो. मजबूर होऊन जातो. शंकरला काही सुचत नाही आता काय करावं. तर कारण जान्हवीने ज्या दिवशी शंकरला पहिल्याच रात्री बोलावलं होतं, त्या रात्री तिने त्याचा व्हिडिओ शूट करून घेतला होता आणि ते शंकरला देखील समजलं नव्हतं. शंकर आता कॉल रिसीव्ह करत नाही आणि जान्हवीला भेटायला येत नाही. म्हणून जान्हवीने ते व्हिडिओ शंकरच्या मोबाईलवरती सेंड केले आणि त्यानंतर शंकरला कॉल केला. व्हिडिओ बघून झाल्यानंतर शंकरने जान्हवीचा कॉल रिसीव्ह केला आणि जान्हवीने सांगितलं, की "जर तू आता माझं ऐकलं नाही, माझ्याकडे जर आला नाही, तर हे व्हिडिओ